नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। सुरुवातीची बातमी। राहुल सोलापूरकरची केवळ माफी पुरेशी नाही तर त्यावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी केली। तर दुसरीकडे पुण्यात ठाकरे गटाच्या आंदोलनानंतर उदयनराजेंनी देखील सोलापूरकरांविरोधात तीव्र संताप व्यक्त केलाय। मात्र ज्या प्रकारे सोलापूरकरनं दिलगिरी व्यक्त केली त्यावरूनही हे प्रकरण अजून चिघळलंय। महाराज आग्र्याहून सुटले, मिठाईचे पेटरे बिटरे काही नव्हते, चक्क लाच देऊन आलेत महाराज। त्याला स्वातंत्र्य नाही, त्याला खाली घ्या त्याला। मला जर विचारलं त्याला गोळ्या घालून मारलं पाहिजे। अगदी औरंगजेबाच्या वजिराला आणि त्याच्या बायकोला सुद्धा लाच दिलेली आहे महाराजांनी। तर औरंगजेबची जे औलादच म्हणायला पाहिजे त्याला। आणि नारदमा घरात बसलाय, त्याला पोलिसांनी सरकारने प्रोटेक्शन दिलंय। इथं कशाला पोलीस बंदोबस्त ठेवतंय? जाऊ दे ना, जो तो आपल्या मरणाने मरतो। हे बोलण्याच्या नादात लाच या शब्दामुळे तर मी मनपूर्वक दिलगिरी व्यक्त करतो। दिसल तिचं ठेचलं पाहिजे आणि त्याला माफी असूच शकत नाही। तीव्र रोषानंतरही अभिनेता राहुल सोलापूरकरनं दिलगिरीत देखील मुजोरी दाखवली आहे। छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यातून लाच देऊन सुटले असं पिल्लू सोडून सोलापूरकर जरतरच्या भाषेत दिलगिरी मागतोय। त्यामुळे मुळात ही दिलगिरी आहे की मुजोरी हा प्रश्न अद्यापही कायम आहे। सोलापूरकर एकीकडे म्हणतोय की लाच या माझ्या एकाच शब्दावर कुणीतरी गदारोळ उठवला, नंतर तोच म्हणतो की बोलण्याच्या नादात माझ्या तोंडून लाच शब्द निघाल्यानं भावना दुखावल्यास दिलगिरी व्यक्त करतो। आधी म्हणतो की मी शिवरायांना मानणारा एक शिवप्रेमी आहे, नंतरच्या वाक्यात म्हणतो की एका वाक्याचा कीस पाडून मला झोडपणं शिवभक्तांनी बंद करावं। आधी म्हणतो की आग्रा सुटकेवेळी महाराजांनी साम दाम दंड आणि भेद ही सर्व नीती अवलंबली, नंतर पुन्हा म्हणतो की इतिहास रंजक बनवण्यासाठी कोणत्या गोष्टी टाकल्या जातात याचाच मी उल्लेख केला। कुणीतरी फक्त त्या पॉडकास्ट मधली 2 वाक्य काढून महाराजांनी लाच दिली असा हा बोलला असं म्हणून त्याच्यावरनं जे काही संपूर्ण गदारोळ उठवायला प्रयत्न केला आहे। पण हे बोलण्याच्या नादात लाच या शब्दामुळे जर शिवभक्त शिवप्रेमी नाराज झाले असतील तर मी मनपूर्वक दिलगिरी व्यक्त करतो। अनेक कार्यक्रमांना आणि महाराजांच्या इतर सर्व गोष्टींना सातत्याने वंदन करून पुढे जाणारा एक मी शिवप्रेमी नागरिक आहे महाराष्ट्रातला। माझं एवढंच म्हणणं आहे की उगाच एखाद्या शब्दावरनं कीस काढायचा आणि एखाद्या व्यक्तिमत्वाला सातत्याने झोडपायचं हा विषय कृपया सर्व शिवप्रेमी भक्तांनी बंद करावा। महाराजांनी इतर लोकांना औरंगजेबाच्या जवळच्या कशा पद्धतीने आपल्या बाजूला वळवून घेतलं आणि तिथनं स्वतःची सुटका करून घेतली, साम दाम दंडभेद अशा 4ही पद्धतीने छत्रपती शिवराय फार मोठे राज्यकर्ते होऊन गेले। याविषयी मी वेगळं सांगायची गरज नाही। मी इतिहास रंजक कसा केला जातो यासाठी काय काय गोष्टी भरल्या जातात हे सांगण्याचा फक्त प्रयत्न करत होतो। ही चूक नाही तर घोड चूक आहे, वेचून ठेचलं पाहिजे। कारण की ही जी विकृती, ह्या विकृतीचा वाढ झाली तर तुम्हाला सांगतो या देशाच्या अखंडतेला धोका निर्माण होणार आहे। मला जर विचारलं आता असं वाटतं त्याला गोळ्या घालून मारलं पाहिजे। याची लायकी काय राहुलाची? राहुल तसं बाळायला गेलं, असं विधान केलं तर औरंगजेबची जे औलादच म्हणायला पाहिजे त्याला। सोलापूरकरच्या वक्तव्यावरून विविध ठिकाणी निदर्शनं झाली। पुण्यातल्या कोथरूडमध्ये सोलापूरकरच्या घराबाहेर ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी ठिय्या मांडला। मात्र आधीच पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात असल्यानं तिथं बाचाबाची देखील झाली। त्याला स्वातंत्र्य नाही, त्याला खाली घ्या त्याला। त्यांना घरात बाहेर आणा, त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करा आणि त्याच्यात दम असेल तर आता खाली यावं, त्यांनी खाली यावं आता आणि पोलिसांना बाजूला करावं। तुझ्या आई बापाने लाच घेतली असेल, हा लाज नाही वाटत असं वाक्य बोलतो हा? आणि नारदमा घरात बसलाय, त्याला पोलिसांनी सरकारने प्रोटेक्शन दिलंय का? सरकारची भूमिका मारतोय का तो? या टकल्याचं करायचं काय? अरे या टकल्याचं करायचं काय? निषेध फिषेध बंद, निषेध
कोणत्या महापुरुषांना बोलले इकडून जाहीर निषेध नाही फिशत नाहीत, त्याला नीट रट्टे द्यायचे. आता राजांसाठी जेल भोगले काय होत नाही, बस यांचा महाजन मस्ती ते बसकून काही बोलून जाते. आपल्या जीव के प्राण असणाऱ्या राजांना महापुरुषांना आपण त्याच्यानंतर म्हणतो माफी मागा म्हणा जाहीर निषेध, आणि त्याचा फोटोला कुठं चप्पल आणून फेपर, काय चप्पल फेपर त्याला हाणायचंच, त्याला सोडायचंच नाही. राजापेक्षा मोठं काय नाही. सोलापूरकर त्याच्या दाव्याचा आधार म्हणून जे बिकानेरची कागदपत्र सांगतोय त्यात शिवाजी महाराजांनी लाच दिल्याचा उल्लेख कुठे आहे हे सोलापूरकरनं दाखवावं म्हणून त्याला इतिहासकारांनी आव्हान दिलंय. मात्र दिलगिरी वेळी सोलापूरकरनं एकही कागदपत्र दाखवलं नाही. माहितीनुसार त्या कागदपत्रांचा तपशील 1963 साली शिवाजी विजिट औरंगजेब ॲट आग्रा या नावानं प्रकाशित झालाय. त्याच बिकानेरच्या रेकॉर्डमध्ये शिवाजी महाराज मिठाईच्या पेठाऱ्यातून सुटल्याचा उल्लेख देखील असल्याची माहिती इतिहासकारांनी दिली आहे. म्हणूनच आज स्पष्टीकरण देताना सोलापूरकरनं लाच शब्द फिरवला. विशेष म्हणजे महाराष्ट्राचं दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रसंग सांगताना ते लाच देऊन सुटले असा इतिहास सांगणारा सोलापूरकर हा पुण्यातल्या भांडारकर संशोधन मंडळात विश्वस्त कसा काय असा देखील प्रश्न उपस्थित होतोय. काल त्यावरून भांडारकर संस्थेच्या आवारात आंदोलनही झालं. याआधी देखील जिजाऊंच्या बदनामीवेळी जेम्स लेन प्रकरणावरून भांडारकर संस्था वादात सापडली होती. तुर्तास लवकरच नियामक मंडळाच्या बैठकीत सोलापूरकरच्या वक्तव्यावर निर्णय होईल अशी माहिती भांडारकर संस्थेनं दिली आहे. नाही, 100% त्या ठिकाणी राहुल सोलापूरकरवर कारवाई केली पाहिजे. कारण या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज हे आपलं दैवत आहे आणि त्याच्यामुळं त्यांचा अशा पद्धतीनं अवहेलना अपमान महाराष्ट्रातील जनता कधीच सहन करू शकत नाही. त्यांनी माफी तर मागितलेली आहे, परंतु केवळ माफीने चालणार नाही, त्यांच्यावर कठोर आणि कडक अशा प्रकारची कारवाई व्हावी असं माझंही मत आहे. दुसरीकडे थातूरमातूर दिलगिरी वेळी सोलापूरकरनं नशा करून दिलगिरी मागितल्याचा आरोप अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी केला. मात्र अजित पवार सत्ताधारी आणि पुण्याचे पालकमंत्री असून देखील अमोल मिटकरी राज्यपालांकडे पत्र देत सोलापूरकरवर कारवाईची मागणी करताय. त्यावरून सरकार स्वतः गुन्हा दाखल का करत नाही असा प्रश्न आंदोलकांनी केला. हे बीजेपीच्याच मंचावरती दिसतात, बीजेपीच्याच कार्यक्रमाला उपस्थिती असते आणि आज बीजेपीचं सरकार आहे. तेच बीजेपीचं सरकारांना संरक्षण पण देत आहे, तेच बीजेपी सरकार आम्हाला अडवतंय सुद्धा. यांचा बोलवता धनी कोण आहे? यांचा बोलवता धनी कोण आहे हे ओळखा. माझी तुमच्या माध्यमातून अखंड सरकारला, अखंड महाराष्ट्राच्या नागरिकांना विनंती आहे, यांचा बोलवता धनी कोण आहे बघा. ह्याला पोलिसांनी प्रोटेक्शन दिलंय, हे काय बघा. या अगोदर अनेक वर्ष त्यांचं सरकार होतं, काँग्रेस पार्टी असेल किंवा बाकी वेगवेगळे पक्ष असतील. मला त्या पॉलिटिकल ह्याच्यात जायचं अँगलनी मी म्हणत नाही, पण ह्या सगळ्यांनी शिवसेना असेल, हे असेल, ते असेल, ह्या सगळ्यांनी संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराजांचं नावाचा उपयोग केला सत्तेत येण्याकरता. पण खऱ्या अर्थाने त्यांचे विचार जर कोणी आचरणात आणले असतील तर भारतीय जनता पक्षाने. यात सोलापूरकरनं यापूर्वी कोरोना वेळचा थाळीनाद हा डॉक्टरांसाठी नव्हे तर अयोध्येमधील रामाची मूर्ती अस्थायी मंदिरात हलवण्यासाठी होता अशी थाप जाहीर सभेत मारली होती, जी नंतर झालेल्या विविध फॅक्ट चेकमध्ये सपशील खोटी निघाली. त्याला पटांगणात आणून त्याची जीभ हासडून उलटा टांगून पार्श्वभाग जोड्याने हाणला पाहिजे आणि जास्तीत जास्त पोलीसचे काठे ते सुंदरी असते ना, पोलीसची सुंदरीने हाणायला पाहिजे. अशा पद्धतीचं वक्तव्य त्या माणसाने केलंय. अशा अवलादी महाराष्ट्रात जन्मच कशा शकतात याचं आश्चर्य या ठिकाणी मला वाटतं. योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.